मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे मुंड्याशी संबंधित सर्व प्रश्न दूर होतील. कारण आजची ही व्हिडिओ मुंड्याबद्दलची डिटेल व्हिडिओ असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याबद्दलचे जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, मुंडा खोलीचं मेजरमेंट हे छातीच्या मापावरच का अवलंबून असतं? तर इथे बघा, छाती आणि मुंडा यांचा थेट संबंध असतो. कारण जेव्हा छातीचा आकार वाढतो तेव्हा साहजिकच पाठीची रुंदी, खांद्याची जाडी तसेच दंडघेरामध्ये वाढ होते. म्हणजेच काय, छातीमध्ये जे काही बदल होतात त्यानुसार काही ना काही बदल हे दंडघेर, मुंडाचा घेर यामध्ये होऊ शकतात. म्हणूनच मुंडा खोलीचं मेजरमेंट हे छातीच्या मापावर अवलंबून असते. तर इथे आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तर यानुसार त्याचा फॉर्म्युला कसा काढायचा हे बघूया. तर आपला दुसरा प्रश्न आहे, छातीच्या मापावरून मुंडा खोलीचं मेजरमेंट काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? तर सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की मुंडा खोली आणि मुंडाघेर हे वेगवेगळे असते. तर पेपरावर जे आपण काटकोनात माप घेतो ती असते मुंडा खोली आणि त्या काटकोनाच्या आतमध्ये जो गोलाकार कर्व टाकतो तो असतो मुंडाघेर. तर इथे बघा, छातीच्या मापानुसार मुंड्यामध्ये जो बदल होतो तो रेशो आहे 1:8. म्हणजेच काय, जर छातीमध्ये 2 इंचाने वाढ झाली तर मुंड्यामध्ये 5 इंच वाढ होते. म्हणजेच 2 ला आपण 8 ने भागले तर त्याचा 8वा भाग मिळतो 0.25 इंच. 4 इंचाने वाढ झाली तर मुंड्यामध्ये वाढ होईल 0.5 इंच. तर इथे आपल्याला छातीचा 8वा भाग काढायचा आहे आणि त्यात लुजिंगसाठी 1 इंच ऍड करायचा आहे. म्हणजेच आपला छातीच्या मापानुसार मुंडा खोलीचा फॉर्म्युला काय झाला? छातीचा 8वा भाग अधिक 1 इंच लुजिंग बरोबर मुंडा खोली. समजा छाती 34 असेल तर त्याची मुंडा खोली येईल 5.25 इंच आणि छाती 36 असेल तर त्याची मुंडा खोली येईल 5.5 इंच. जर इथे माझ्या आधीच्या व्हिडिओ बघितल्या असतील तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा खोलीचा चार्ट दाखवते. तुम्ही जर या चार्टवर नीट लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की 36 आणि 34 मापासाठी हा फॉर्म्युला 100% मॅच होतो. पण 32 मापासाठी हा फॉर्म्युलानुसार उत्तर 5 इंच येते. तरीही मी चार्टमध्ये 5.25 इंच दिले आहे. कारण हाताच्या हालचालीसाठी 5 इंच मुंडा खूपच टाईट होतो. तिथे आपल्याला किमान 5.25 इंच घ्यावेच लागते. शिवाय हा चार्ट 32 ते 34 अशा गटात येतो. त्यामुळे ब्लाऊजमध्ये मुंडा थोडा लूज चालतो. तुम्ही चार्टवर किंवा फॉर्म्युलावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. चार्ट हा तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी आहे. कारण जिथे शरीर बदलते तिथे तुम्हाला चार्टमध्ये बदल करावे लागतात. त्यासाठी पुढच्या प्रश्नाकडे येऊया. तर आपला तिसरा प्रश्न आहे, कधी कधी फॉर्म्युला किंवा चार्ट वापरून पण मुंड्यामध्ये फिटिंग प्रॉब्लेम का येतात? तर हे बघा, जो पण आपला फॉर्म्युला किंवा चार्ट वापरतो तो 100% आपल्याला अचूकच मेजरमेंट देईल असं नाही. कारण हा चार्ट आणि फॉर्म्युला हा एका ठराविक शरीर रचनेनुसार काम करतो आणि 70 ते 80% अचूक मेजरमेंट देऊ शकतं. तर इथे फॉर्म्युलामध्ये सांगितल्याप्रमाणे छातीमध्ये जे काही बदल होतात त्याच्या 8व्या भागा इतका बदल मुंड्यामध्ये होतो. म्हणजे छाती 1 इंच वाढली तर मुंड्यामध्ये 0.125 इंच म्हणजेच 5 इंचाचा अर्धा इतकी वाढ होते. ही एक नैसर्गिक वाढ असते जी वयानुसार आपल्या शरीरामध्ये होत असते. इथे बघा, इथे या 3 मुली आहेत. या तिघांची छाती 34 इंच आहे, पण त्याच्या शरीर रचनेमध्ये बदल आहे. पहिल्या मुलीच्या शरीराची नॉर्मल ग्रोथ आहे. तिचे खांदे आणि दंडगेराची साईज मध्यम आहे. दुसऱ्या मुलीच्या शरीराची ओव्हर ग्रोथ आहे. तिचे खांदे आणि दंडगेराची साईज खूपच जास्त आहे. खांदा आणि दंडगेराच्या इथे अतिरिक्त चरबी म्हणजेच फॅट आहे. तिसऱ्या मुलीच्या शरीराची अंडर ग्रोथ आहे. तिचे खांदे आणि दंडगेराची साईज खूपच कमी आहे. तिची मसल ग्रोथ झालेली नाहीये, म्हणजेच
ती खूप बारीक आहे. जर इथे आपण छातीच्या मापानुसार फॉर्म्युला वापरला तर तिघांचीही मुंडाखोली आपल्याला 5.25 इंच मिळते. ही मुंडाखोली पहिल्या मुलीसाठी तर योग्यच असेल, पण इतर दोघांसाठी ती योग्य नाही. तर पहिल्या मुलीच्या मुंडाखोलीमध्ये तिच्या शरीरानुसार कुठलाच बदल होणार नाही. दुसरी मुलगी ओव्हरवेट असल्यामुळे मुंडाखोलीमध्ये आपल्याला अर्धा इंच ते पाऊण इंचापर्यंत वाढवावी लागते. ते मुंडाखोलीच्या मापावर अवलंबून असू शकते. तर तिसरी मुलगी अंडरवेट असल्यामुळे आपल्याला अर्धा इंच ते पाऊण इंच कमी करावे लागेल. तर म्हणजेच काय, आपल्याला या फॉर्म्युलामध्ये शरीर रचनेनुसार बदल करावे लागतील. हा फॉर्म्युला फक्त छातीच्या मापावरच अवलंबून असल्यामुळे वेगवेगळ्या बॉडी शेप आणि सेम छातीसाठी आपल्याला सेमच मुंडाखोली मिळू शकते. तर असा कुठला फॉर्म्युला आहे का जो छातीच्या मेजरमेंट शिवाय मुंडाखोलीचं मेजरमेंट देऊ शकेल? तर याचं उत्तर आपण पुढील प्रश्नामध्ये बघू. आपला चौथा प्रश्न आहे, छातीच्या मापाशिवाय मुंडाखोलीचं मेजरमेंट कसं काढायचं? मी जो आता तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे तो छातीच्या मापावरच अवलंबून असल्यामुळे काही ठिकाणी तो फेल होऊ शकतो. तरीही तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता, कारण हा फॉर्म्युला आपल्याला एक जवळचा अंदाज देतो. म्हणजेच काय, जर शरीर ओव्हरवेट असेल तर तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये अर्धा इंच ते पाऊण इंचापर्यंत वाढवावा लागेल आणि अंडरवेट असेल तर अर्धा इंच ते पाऊण इंच कमी करावे लागेल. पण या फॉर्म्युलाशिवाय अजून एक फॉर्म्युला आहे ज्याने तुम्ही मुंडाखोलीचं अचूक मेजरमेंट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला गरज आहे परफेक्ट फिटिंग असणाऱ्या ब्लाऊजची. तर इथे मी परफेक्ट फिटिंग असणारा जुना ब्लाऊज घेतला आहे. ब्लाऊज उंचीमध्ये कोणकोणती मापं येतात? तर पहिली येते साईड उंची आणि दुसरी येते ती आहे मुंडाखोली. इथे मी ज्या मुंडाखोलीबद्दल बोलत आहे ती काटकोनात असते. तर इथे ब्लाऊज उंचीचा काय फॉर्म्युला झाला? मुंडाखोली अधिक साईड उंची बरोबर ब्लाऊज उंची. तर इथे आपल्याला ब्लाऊज उंची काढायची आहे का? तर नाही. आपल्याला इथे काढायची आहे मुंडाखोली. तर यानुसार आपल्याला मुंडाखोली काढायची असेल तर काय फॉर्म्युला येईल? आपल्याला इथे ब्लाऊज उंचीमधून साईड उंची वजा केली तर आपल्याला मिळेल मुंडाखोली. तर मुंडाखोली काढायचा दुसरा फॉर्म्युला आहे ब्लाऊज उंची मायनस साईड उंची बरोबर मुंडाखोली. तर आता मी तुम्हाला ब्लाऊजवर प्रॅक्टिकली दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे मी मापासाठी जुना ब्लाऊज घेतला आहे. याची छाती किती आहे ते बघूया. तर इथे याची छाती आहे 18 इंच. तर याचे डबल केले तर पूर्ण माप मिळते आपल्याला 36 इंच. तर जुन्या ब्लाऊज वरून मुंडाखोली काढण्याचा काय फॉर्म्युला आहे? तर ब्लाऊज उंचीमधून साईड उंची वजा केली तर जे मेजरमेंट मिळते ती असते मुंडाखोली. तर इथे आपण ब्लाऊज उंची बघूया. तर इथे ब्लाऊज उंची आपल्याला मिळते 13.5 इंच. आता आपण साईड उंची बघूया. तर इथे साईड उंची मिळते 8 इंच. 13.5 इंचामधून 8 इंच वजा केले तर आपली मुंडाखोली येईल 5.5 इंच. तर इथे बघा 36 साईज साठी 5.5 इंच मुंडाखोली आपल्याला फॉर्म्युला आणि चार्ट मध्ये पण सेमच मिळते. तर आता आपण अजून एका वेगळ्या ब्लाऊज वरून चेक करून बघूया. तर इथे बघा, इथे मी 40 साईजच्या मापाचा ब्लाऊज इथे घेतला आहे. ठीक आहे. तर याच्या आधी आपल्याला उंची बघायची किती आहे. तर याची उंची आहे 15 इंच आणि साईडची उंची आहे 9 इंच. तर 15 मधून 9 इंच वजा केले तर आपल्याला मुंडाखोली मिळते 6 इंच. ठीक आहे. तर हे पण आपल्याला फॉर्म्युला आणि चार्ट्स नुसार सेमच येतं. तर अशा प्रकारे तुम्ही पण जुन्या ब्लाऊज वरून ट्राय करून चेक करू शकता. तरीही तुम्हाला मुंडाखोलीबद्दल काही डाऊट असेल तर तिसऱ्या पद्धतीने आपण चेक करू शकतो. त्यासाठी आपण पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया.
तर इथे शेवटचा प्रश्न आहे, ब्लाऊज शिवण्याच्या आधी कसं चेक करायचं की घेतलेला मुंडा खोलीचं मेजरमेंट परफेक्ट आहे किंवा नाही. आपल्याला हा इथून असा गोलाकार मुंडा मोजून घ्यायचा आहे. इथून हा बघा, आपला मुंडा आहे 8. सो इथलं जे अंतर माप आहे ना, ते आपलं 8 आलं पाहिजे. हे बघा, इथे हे 8 येतंय. ठीक आहे. तसंच आपल्याला ह्या साईडला सुद्धा असं मोजून घ्यायचंय. इथे बघा, इथे मी आधीच मार्क केलाय. हे असं आपल्याला गोलाकार मोजून घ्यायचंय. ठीक आहे. इथे 8 येते. आता इथे तुम्ही बघू शकता, आपली छाती आहे 36. ठीक आहे. आता हा भाग आणि हा इथला आपल्याला मोजून बघायचा आहे की 18 आला की नाही. आपला पुढचा एक भाग असतो ना, तो 18 येतो. 18चा डबल केले तर त्याचे 36 होतात. ठीक आहे. तर मोजताना आपला हा भाग इथून मोजून घ्यायचा. हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथून आपल्याला बरोबर हा असा, हे बघा, इथे आपला 18 येतंय. ठीक आहे. तर जर हा भाग आपला 18 असेल, 18 पेक्षा थोडासा कमी जास्त चालू शकतो. हा भाग जर आपला 18 असेल तर आपल्या छातीत हा ब्लाऊज बरोबर बसेल. तर इथे आपण काय केलं बघा, दोन्ही साईडचा मुंढा मोजून मार्क केला आहे, जे आहे 8 इंच. आणि एका मुंढ्याच्या मार्क पासून दुसऱ्या मुंढ्याच्या मार्क मधील अंतर हे छातीचं मेजरमेंट असलं पाहिजे, जे येतं 18 इंच. जर तुमचं छातीचं मेजरमेंट कमी जास्त होत असेल तर ते तुम्ही साईडच्या फिटिंगच्या शिलाईत ऍडजस्ट करू शकता. जर हे आपलं परफेक्ट आलं तर ब्लाऊज हा छातीमध्ये आणि मुंड्यामध्ये परफेक्ट बसेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आजच्या या जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.